हाय गाईज, नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर काल आम्ही दाजीला इथंच ठेवलं होतं मेहंदीची. आजही मेहंदी सुरू झाली होती हे बघा. त्यानंतर ही दीदीने पण पुणेचं आवरून घेतलं. ही मेहंदी एवढी झाली होती. डिझाईन कशी काढली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा. त्यानंतर बारकाल्यांना पण मेहंदी काढून घेतली सध्याने. बघा बारकाल्यांची मेहंदी छान आहे. त्यानंतर मम्मीने मस्त ज्वारीची पापडी पापड भाजून घेतले, चुलीत भाजले. आज पण रुद्राने एवढे सारे जांभळं आणलेले होते, बघू शकते. आज गावाकडे आल्यापासून मस्त मज्जा झाली. जेवणात बाजरीची भाकर, लोणचं, बटाट्याची भाजी, जांभळं आणि पापड्या होत्या. त्यानंतर आम्ही लगीन घरी निघायची तयारी केली आणि घरी जाण्यासाठी आम्ही अशी मस्तपैकी रिक्षा केली होती बघा. रिक्षातून निघालो तर हे बघा हिंदवीचं पण मस्त असं भजन चालू झालं. त्यासाठीच बघा हे मस्त असं भजन बघा हिंदवीचं जिथं जाणं तिथं जय जय चालूच असतंय. मस्त असं गावाकडचे पवनचक्की आणि डोंगराचा भाग घेतला होता. पाहायला खूप भारी वाटत होता आणि पावसाचे आभाळ पण आलेलंच होतं. मस्त वातावरण होतं आहे बघा. पवनचक्की तर खूप छान होत्या. काय करणार, आपल्याला पुण्याला कधी दिसतच नाहीत. म्हणून असं शूट करायचं काम केलं. आणि वरती गेल्यानंतर खालचं गाव असं दिसत होतं, ते पण घेतलं. काय कधीतरी आपणच पाहणार आहोत ना, आणि तुम्ही पण माझ्यासोबत पाहणार आहात. चला तर मग. आणि कुसममध्ये गेलो तर तिथं असं मस्तपैकी बाजार भरलेला होता. तिथला सोमवारचा बाजार असतो. त्यामध्येच कुसमचं खंडोबाचं मंदिर आहे, खूप प्रसिद्ध आहे बघा. त्यानंतर आम्हाला रिक्षाने अर्ध्याच रस्त्यात सोडलं म्हणून असं चाललं होतं आमचं पसारा घेऊन जायचं का. घरी आलो तर लगेच इथे दादा आणि अंका आलेलेच होते. आणि काकींनी लगेच आम्हाला उन्हातून आलं त्यामुळे मी खूप लांबून आलो होतो म्हणून मस्त असं पाणी दिलं. त्यानंतर लगेचच आम्हाला सर्वांना मेहंदी काढायला बसवलं. आज तर मला पण मेहंदी काढायला बसवलं, कारण की मला पण मेहंदी काढता येते. पण मी काही सध्या म्हणत होती मेहंदी कसं करायचं म्हणून मी काढत नव्हते. तर इथं तर मला बसवलंच. इथं बघा आमच्या आत्याला पण मेहंदी येते. मी सध्या आत्या अशा मेहंदी काढत होतो. मी इथं लहान मुली खेळत होतो, लहानपेक्षाही लहान रुद्र झालेला होता इथं. काय तो घोड्यावर बसलेला होता. आणि चला मग अशा पद्धतीने आम्ही मस्त अशी मेहंदी काढली. ही अनुराधाची मी काढलेली मेहंदी आहे. कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला मग. इथं मस्त असं वादळी वारं सुटलेलं होतं. त्यानंतर ही पुन्हा मी वादळी वारं झाल्यानंतर सध्याला मेहंदी काढली. त्यानंतर संध्याकाळचा मस्त असं पिठली भाकरी लगीन घरचा स्वयंपाक होता, ते खाऊन असं मस्तपैकी आम्ही झोपून घेतलं. चला